परीक्षा आणि त्याच्यामध्ये ज्यांना 36पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षार्थ्यांना मुलाखतीकरिता पात्र ठरवण्यात आलेलं आहे। 27 तारखेपासून त्याच्या मुलाखती सुरू आहेत। मुलाखतीसाठी 20 गुण आहेत। मुलाखतीला एकूण 951 उमेदवार हे झाले क्वालिफाय झालेले आहेत आणि या 951 उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं 27 तारखेपासून काम चालू आहे। 27 पासून आजपर्यंत पर्यंत मुलाखती चालू आहेत। प्लस आता पुन्हा रविवारी सुद्धा मुलाखती होणार आहेत। रविवारी शेवटची मुलाखत होणार आहे। उद्या आपण सुट्टी दिली आहे कारण उद्या दुसरा छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान टप्पा क्रमांक 1 आपण राबवतोय, त्याच्यामुळे उद्या सुट्टी आहे आणि म्हणजे या मुलाखतीसाठी सुट्टी आहे। पण मुलाखती रविवारी कंटिन्यू होतील आणि रविवारी पूर्ण मुलाखती होतील। आता ही प्रक्रिया जेणेकरून काय होतं की बऱ्याचदा प्रक्रिया लोकांना माहिती नसते किंवा काहीतरी अफवा वगैरे उठतात आणि काहीतरी त्या एवढी मोठी प्रक्रिया आपण पारदर्शकपणे राबवत असताना लोकांना शंका पण असतात आणि डाऊट्स पण असतात, पण ते सगळे क्लिअर व्हावे म्हणून जाणीवपूर्वक आज म्हटलं आपल्याशी सगळ्यांशी बोलून घेऊयात। 80 मार्काची परीक्षा झालेली आहे। त्याचा पेपरसुद्धा जिल्हाधिकारी स्तरावरती त्यांच्याकडून काढण्यात आला आणि तो पेपरसुद्धा आपल्याला परीक्षेच्या दिवशी सकाळी आपल्याला मिळाला। म्हणजे पहाटे घेऊन आपण इथंच 10 वाजता परीक्षा आहे तर आपल्याला 9 वाजता 9:15 साडेनऊ वाजता आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाली। त्याच्या आधारे आपल्याकडच्या 5 सेंटरवरती परीक्षा झाली आणि त्याच्या उत्तरपत्रिका परीक्षा झाल्याबरोबर त्याच्या उत्तरपत्रिका सगळ्या स्कॅन केल्या गेल्या आणि त्या स्कॅन करून सीलबंद अवस्थेमध्ये आपण त्या सील करून ठेवल्या आणि स्कॅन झालेले डॉक्युमेंट आहेत ते सॉफ्टवेअरद्वारे जे कंपनी एमटेक म्हणून ज्याला टेंडर दिलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने तर त्यांच्याकडून त्या ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासून घेतल्यात आणि ऑनलाईनच आपल्याला कोण क्वालिफाय झालेलं आहे आपल्याला समजलं आणि त्याच्या आधारे अशा 951 विद्यार्थ्यांसाठी आपण मुलाखतीचा कार्यक्रम लावलेला आहे। आता यामध्ये 20 मार्क आहेत। आता प्रत्यक्षात 20 मार्क मुलाखतीला जरी दिसत असले तरी माझ्या हातामध्ये केवळ अर्धा मार्क आहे। माझ्या हातात अर्धा आहे, यांच्या हातात अर्धा आहे, यांच्या हातात अर्धा असा आहे, अर्धाच मार्क आहे त्याच्यातला। त्याचं कारण असं आहे की 17 गुण जे आहेत तो जर 10वी असेल उमेदवार तर त्याला 5 मार्क दिले जातात। तो जर 12वी क्वालिफिकेशन असेल तर त्याला 3 एक्स्ट्रा दिले जातात। तो जर ग्रॅज्युएट असेल तर त्याला 3 एक्स्ट्रा मार्क दिले जातात। तो जर पोलीस पाटलाचा वारस असेल म्हणजे त्याचे वडील पोलीस पाटील होते किंवा आजोबा पोलीस पाटील होते तर या मुलाला 3 मार्क दिले जातात, म्हणजे 14 मार्क इथे झाले। आणि जर तो माजी सैनिक असेल, एक्स सर्व्हिसमन असेल, मिलिटरीमध्ये तो 15-16 वर्षे सेवा देऊन आलेला आहे किंवा त्यांनी होमगार्ड म्हणून 3 वर्ष नोकरी केलेली असेल, 3 वर्षापासून होमगार्ड म्हणून तो ड्युटी बजावतोय तर तो असेल किंवा ज्यांनी NCC मध्ये C सर्टिफिकेट केलेलं आहे तर अशा ह्या 3 कॅटेगरीपैकी एखादा जर उमेदवार असेल तर त्याला 3 गुण दिले जातात, म्हणजे 17 गुण। म्हणजे प्रत्यक्षात त्याच्या क्वालिफिकेशनवरती 17 गुण त्याला मिळत आहेत आणि 3 गुण आमच्या हातामध्ये इंटरव्ह्यू मुलाखत घेणाऱ्याच्या हातात राहतात। आता या 3 गुणांचं पण मी डिव्हिजन असं केलेलं आहे की 3 गुण काय आम्ही सगळे मिळून एकच देत नाही। आम्ही काय करतोय 3 गुण प्रत्येकाने 3 पैकी गुण द्यायचे। या प्रत्येकाने 3 गुण दिल्यानंतर त्याचा आम्ही ॲव्हरेज काढतो। आता ते काय होतं ते पॉईंटमध्ये ॲव्हरेज येते, म्हणजे कारण ते 3 म्हणजे सगळ्यांनी 3 दिलं तर 3 येईल, पण ह्यांनी 1 दिला, ह्यांनी 2 दिला, मी 2.5 दिला, मी 1 दिला किंवा ह्यांनी 2 दिला त्यांनी 3 दिले असे जर झालं तर त्याची बेरीज करून तिची सरासरी म्हणजे 3 पैकी कोणाला 1.8 पडतात, कोणाला 2 पडतात, कोणाला 2.2 पडतात, कोणाला 2.40 पडतात असं आहे। म्हणजे प्रत्यक्षात ह्या पॉईंटमध्ये येतात। म्हणजे जर समजा लेखी परीक्षेचा जर समजा समान गुण असतील किंवा जवळजवळ गुण असतील किंवा क्वालिफिकेशन पण सारखंच असेल आणि ह्या पॉईंटमध्ये तर म्हणजे एखाद्याची निवड असं होईल कदाचित, आता आपल्याला माहिती नाही आज काय रिझल्ट काय आहे तो, कारण लेखी परीक्षेमध्ये काय गुण मिळाले हे आम्हाला माहिती नाही कोणालाच। ही पहिली गोष्ट हे इथं क्लिअर करणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की ते सुद्धा आम्ही म्हणजे जो आहे त्याचं फक्त क्वालिफाईंग लोक आपल्याला माहीत आहेत, पण त्याला प्रत्यक्षात किती गुण मिळाले हे आपल्याला माहिती नाही। त्यामुळे कोणालाच माहीत नसल्यामुळं की तिथं जे 3 पैकी आपण आहे ते गुण द्यायचेत आणि त्याचा ॲव्हरेज काढून मग ह्या लेखी परीक्षा प्लस ह्या मुलाखतीचे गुण असे मिळून त्याची मेरिट लिस्ट काढणार आहे आपण। आणि हे काढल्यानंतर एक आपण उद्याची रविवारी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा साधारणपणे एखाद्या दिवसामध्ये आम्ही किंवा त्याची तपासणी करू किंवा कॅल्क्युलेशन्स करू आणि ते गुण परत आपण कम्प्युटरला ज्यांच्याकडे एजन्सीला त्यांना पाठवू आणि त्याच्यावरतीच कॉम्प्युटरवरती म्हणजे त्यांच्या सॉफ्टवेअरवरतीच ते गुणाचं कॅल्क्युलेशन होईल आणि त्याच्या आधारे एक यादी आपल्याला प्राप्त होईल जे क्वालिफाईंग होणार आहेत ते, म्हणजे मुलाखतीनंतर ज्यांची निवड होणार आहेत त्याची यादी आपल्याला प्राप्त होईल। त्याची अंतिम म्हणणार नाही त्याला आपण म्हणजे आले आणि ह्याच्यामध्ये साधारणपणे आपण 4 कॅन्डिडेटची निवड करणार आहे। एक जे आहे एकाची निवड करणार आहे आणि 3 कॅन्डिडेटना वेटिंगला ठेवणार आहे, म्हणजे पहिले 4 जे असतील
पहिला जो असेल तो निवड झालेला असेल, दुसरे 3 असतील त्याची वेटिंगवरती असतील आणि ही वेटिंग लिस्ट 1 वर्षासाठी व्हॅलिड असेल. काही वेळेला पोलीस भरतीसाठी लोक तयार करतात किंवा दुसरीकडे नोकरी तयार करतात आणि त्याच्यामुळं काय होतं, ती नोकरी सोडून जर गेला तो विद्यार्थी तर मग ते पद रिक्त राहील आणि मग पुन्हा कधी भरती होणार आहे आपल्याला माहिती नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती दिवसापासून ही भरती झालेली नाही आहे मागच्या 10-15 वर्षामध्ये, आणि मग आता भरती होती तर तसा प्रकार पुन्हा घडू नये आणि पद वेकंट राहू नये याच्याकरिता आपण 3 लोकांना वेटिंगवरती ठेवणार आहे. म्हणजे जर समजा पहिला सोडून गेला तर दुसऱ्याला त्या वर्षभरात 1 वर्षासाठी ही वेटिंग लिस्ट आपली व्हॅलिड असेल. आणि मग आमच्याकडे जेव्हा ही लिस्ट येईल आणि जेव्हा आपण ही प्रसिद्ध करू तर ती अंतिम म्हणून प्रसिद्ध नाही करणार, त्याच्यावरती 2 दिवस आपण लोकांना आक्षेप घेण्यासाठी पण वेळ देणार आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, काही एखाद्याने चुकीचे डॉक्युमेंट दाखल करून गेलेलं असेल, कुणी एखादा काही गैरप्रकार केलेला असेल, एखाद्याचा कुणावरती गुन्हा दाखल असेल जे आपल्याला माहीत नसेल ते पण दडवतात. आपण नंतर तपासणी करून घेऊ, पण आपण नियुक्ती देण्याच्या अगोदरच 1-2 दिवसाच्या आपण हरकतीसाठी पण आपण वेळ देणार आहे आणि त्याच्यात मग ज्या काही हरकती प्राप्त होतील आणि जर अशा निवड झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याची हरकत नोंदवलेली असेल आणि ती जर बरोबर आढळून आली तर त्याची निवड होणार नाही. हा एक विषय आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याकडे फक्त 2 हरकती प्राप्त झालेत. म्हणजे एवढ्या परीक्षा सुरू झाल्यापासून आतापर्यंत मग परीक्षेच्या कालावधीमध्ये 2 हरकतीच्या प्राप्त झालेल्या आहेत. एक राडेतांड्याची एक हरकत प्राप्त झालेली आहे आणि एक केंद्रेवाडीमधनं प्राप्त झालेली आहे. तर राडेतांड्यामध्ये हरकत त्यांची अशी होती की परीक्षा जेव्हा सुरू झाली त्यांची तेव्हा जो समविक्षक आहे त्या समविक्षकाने 6 विद्यार्थ्यांना चुकीच्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका दिली आणि त्याच्यामध्ये 8 ते 10 मिनिटाचा वेळ गेला चुकीच्या, आणि नंतर मात्र त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते पुन्हा ती परीक्षा प्रश्नपत्रिका जी आहे ती परत चेंज केली त्यांची, कारण ज्या क्रमाने द्यायला लागते त्याच्यात ABCD असे प्रश्नपत्रिकेवरती सुद्धा ABCD असे हे आहे सिरीज होती त्याच्यामध्ये. मग ती अशी तक्रार, पण ती तक्रार मग त्याच्यानंतर त्या तक्रारीचं जेव्हा मी पाहिलं तेव्हा आपल्याकडे सगळ्याकडे CCTV आपण लावलेले होते केंद्रावरती सगळ्या, आणि त्याच्यानंतर मग त्याची तपासणी केली तर असं लक्षात आलं आणि ती तक्रारसुद्धा त्याच दिवशी झाली नाही. ती तक्रार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तक्रार करण्यात आली की अशाची घटना घडलेली आहे म्हणून. मग मी जेव्हा बघितलं तुम्ही त्याच दिवशी का जेव्हा अशी प्रश्नपत्रिका चुकीची वाटप झाली होती त्याच्यात तर तुम्ही त्याच दिवशी का तक्रार दाखल केली नाही, तर ते म्हटले की आमचा त्याच्यामध्ये वेळ गेला, आम्ही 8 ते 10 प्रश्न सोडवले होते असं. पण ते जेव्हा आपण CCTV पाहतो तेव्हा CCTVमध्ये असं काही म्हणजे प्रश्नपत्रिका चुकीची गेली होती पण त्यांनी काही त्याच्यावरती उत्तर लिहिलेलं नव्हतं आणि सुपरवायझरने बघितल्यानंतर ती खात्री केल्यानंतरच ती प्रश्नपत्रिका चेंज करून दिली. त्याच्यानंतर त्या दरम्यानच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये त्यांनी एकदाही हरकत घेतली नाही की बाबा आमचा वेळ गेलेला आहे किंवा चुकले, आम्हाला प्रश्नपत्रिका बदलून 8 ते 10 मिनिटाचा वेळ आम्हाला परत वेळ वाढवून द्या. असं परीक्षा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत वर्गातून बाहेर पडेपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा ते कुणी आलेलं नाही. असं सगळं ह्याच्यात लक्षात येतं. केवळ तक्रार करायच्या उद्देशाने त्यांनी तक्रार केली होती, ही एक तक्रार प्राप्त होती. आणि दुसरी एक केंद्रेवाडीच्या एका विद्यार्थ्याची तक्रार होती की माझ्या वर्ग खोलीमध्ये चर्चा करून लोक पेपर सोडवलेले आहेत अशी तक्रार होती त्यांनी. तर त्याचं पण आम्ही CCTV फुटेज बघितलं. CCTV फुटेज बघितल्यानंतर त्याचबरोबर त्या वर्गातले किती विद्यार्थी क्वालिफाय झाले हे पण बघितलं. तर त्या विद्यार्थी 50% सुद्धा विद्यार्थी मुलाखतीला क्वालिफाय झालेले नाही ज्या वर्गातली तक्रार आहे. आणि त्याच्यानंतर CCTV बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की 1-2 वेळा काही 1-2 विद्यार्थ्यांनी पाठीमागं बघून इकडे तिकडे त्यांनी बोलण्याचा असा कुजबूज करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तरीसुद्धा या टप्प्यावरती आपण त्याचा काय विचार करणार नाही. जर अंतिम यादीमध्ये जर तो निवडून अंतिम यादीमध्ये जर ते कुजबूज करणारा किंवा बोलणारा विद्यार्थी जर आपल्या लक्षात आलं की त्याची अंतिमरित्या निवड झालेली आहे तर मग मात्र परत सखोल त्याची CCTV आपण पुन्हा एकदा तपासणार आहेत. आणि त्यांनी जर असं चर्चा करून असं बोललेलं आहे, काही सोडवलेलं आहे असं जर वाटलं आपल्याला तर मग मात्र आपण त्याची निवड करायची का नाही ह्याच्यासाठी विचार करणार. अशा 2च तक्रारी आपल्याकडे प्राप्त आहेत. इतर कुठल्याही गैरकारभाराबद्दल किंवा कशाबद्दल कुठलीही तक्रार आपल्याकडे प्राप्त नाही. आणि याच्यापुढं पण मला खात्री आहे की तशी काही तक्रार येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपण एकदम पारदर्शकपणाने ही संपूर्ण प्रक्रिया राबवतोय. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची वशिला किंवा काय किंवा ओळख आहे किंवा काय कोणीतरी पैसे मागते बाहेरच्या बाहेर आणि मी तुझं काम करून देतो, तो आम्हाला पैसे दे, साहेब आमच्या ओळखीचे आहेत, आमचे संबंध आहेत. किंवा काही वेळेला असं होतं की माझ्याबरोबर किंवा साहेब या पॅनल मेंबरबरोबर कुणी जवळीकता असण्याचं असू शकतं आपल्या कामामध्ये, पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांची ओळख आहे आणि ह्याचं काम होईल. कारण ह्याच्यात काम करण्याचं म्हणजे काम करण्याची संधीच नाही आहे. म्हणजे एखाद्याने ठरवलं जरी एखादा गैरप्रकार करायचा कारण त्याला लूपहोलच काही नाही आहे
तर त्याच्यामुळं अशा प्रकारच्या मोहाला कोणी बळी पडू नये, या संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शकपणाने आणि गुणवत्ता हा एकमेव निकष याच्यामध्ये आहे. कारण त्यांनी परीक्षेमध्ये किती सोडवलेलं आहे आणि किती मार्क्स मिळालेले आहेत, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्या क्वालिफिकेशनच्या आधारे त्याला किती मार्क्स मिळतात, आणि मुलाखत आपण बघितल्या अशा पद्धतीने मुलाखती आपण घेतलेल्या आहेत. त्याच्या आधारे त्या मुलाखतीमध्ये सुद्धा प्रत्येक मेंबरला साधारणपणे अर्धा मार्कच त्या मेंबरच्या हातामध्ये आहे. तर त्याच्यामुळं इथं कोणत्याही पद्धतीचा त्याला ॲडव्हान्टेज आपल्याला देता येत नाही किंवा कोणाला मिळणार पण नाही. तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा या प्रक्रियेबद्दल आपल्याला मी सर्वांना आपल्यामार्फत सगळ्या संपूर्ण आपल्या अंबाजोगाई उपविभागातील सर्व परीक्षार्थ्यांना, त्याचबरोबर त्यांच्या पालकांना परत एकदा विनम्र आवाहन करतो की गुणवत्तेच्या आधारेच या प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकपणाने निवड प्रक्रिया राबविली जाईल. पोलीस पाटलाची जे आपल्या सब डिव्हिजनच्या अंतर्गत आहे, हा सब डिव्हिजनच्या म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रक्रिया राबवली जाते वेगवेगळ्या सब डिव्हिजनमध्ये. पण सब डिव्हिजनचे प्रमुख हे उपजिल्हा तुमचे उपविभागीय दंडाधिकारी असतात, त्याच्या आधारे आपण करतोय. फक्त याच्यातली सेंट्रलाइज पद्धतीने पेपर सेटिंग जे आहे ते सेंट्रलाइज पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेले आहे. त्याच्यानंतर पेपरची तपासणी सुद्धा सेंट्रलाइज पद्धतीने झालेली आहे. डिसेंट्रलाइज झालेले आहे फक्त मुलाखत, कारण अपॉइंटिंग अथॉरिटी उपविभागीय दंडाधिकारी असल्यामुळं. माझा त्याच्यामध्ये मूळ प्रश्न असा होता की तुमच्या अंतर्गत असे काही गाव आहेत का की ज्या गावामधून अर्ज झाले नाहीत? हां, तसे काही गावं आपल्याकडे आता ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काय वेळेला असं होतंय की त्याची आकडेवारी का देत नाही की असं या परीक्षेत क्वालिफाय पण झालं, पण जेव्हा काय वेळेला असं तर काही ठिकाणी आम्हाला असं लक्षात आलं की सांगतो त्याच्यामध्ये असं आहे की काही ठिकाणी ओबीसीसाठी जागा आहे आणि काही ठिकाणी एनटीसाठी जागा आहे. एखाद्याने एनटीचं सर्टिफिकेट न काढता ओबीसीचं सेंट्रलाइज सर्टिफिकेट काढून ते फॉर्म भरला त्यांनी आणि त्याचं क्वालिफाय पण झालं, पण आपल्याला लक्षात येणार नाही की तिथं अर्ज आलेला नाही आहे. ते आपल्याला अंतिमरित्या जेव्हा आपण करू त्याच वेळेला आपल्याला कळेल की याच्यामध्ये किती गावांमध्ये रिक्त पद राहणार आहे. आणि अशी जर काही रिक्त पदं राहिली तर आपण पुन्हा एकदा त्याचं मागासवर्गीय कक्षाकडून काही समजा त्या कॅटेगरीचं उमेदवारच तिथं नाही किंवा अजून काही कारणामुळं क्वालिफायच तिथला झाला नाही तर त्याची पुन्हा एकदा मान्यता घेऊन परत ती प्रक्रिया राबवली जाईल. मुलाखती घ्यायच्यात मला. आता गेले 8 दिवस झाले मी तर ऑफिसकडे जात नाही. इथंच सकाळी 9 वाजल्यापासून बसतोय संध्याकाळपर्यंत आणि इथंच ऑफिसचं काम करतोय. जर प्रत्येक सिंगलचं केलं तर तुम्ही हिशोब लावा आणि किती वेळ मुलाखत चालते आपण बघताय. ॲटलिस्ट त्याला एक 4 प्रश्न 5 प्रश्न तरी विचारले पाहिजेत आपण, आणि त्याच्यासाठी किमान एक 4-5 मिनिटाचा तरी वेळ आपल्याला द्यावा लागेल की नाही. मग 951 गुणिले 5 करा आणि मग किती दिवस चालेल तेवढी प्रक्रिया आपल्याला राबवता येणार. मग 4 जरी घेतले तरी प्रत्येकाला एक आपल्याला 4 मेंबर्स आहेत आणि त्याच्या मुलाखत प्रक्रिया कशा पद्धतीने प्रत्येकाला एक वेळ दिला जातो आणि कमीत कमी वेळामध्ये ते व्हावं याकरिता दिला जातोय. परंतु याचा अर्थ असा नाही की त्याची परख करण्यासाठी किंवा त्याची पारख करण्यासाठी पुरेसा वेळ घेतला जात नाही. त्याची पारख त्या 5-7 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये तो काय करतोय, कसा रिॲक्ट करतोय, ते सगळ्याच गोष्टी आम्ही बघतोय. त्याचे 4 उमेदवार इथे येतात तेव्हा ते एकाच गावातले नसतात, ते नंबरप्रमाणे घेतलेत. म्हणजे असं आहे की तो कुठल्या गावाचा, त्याचा सिरियल नंबर काय होता, काय 4 वेगवेगळ्या गावातलेच उमेदवार असतात. उदाहरणार्थ तुम्हाला जर दाखवायचं एक यादी दाखवा तर त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळेच असतात. त्यामुळं काय वेळेला असं होतं की जर एकाच गावातले 4 असतील तर मग कदाचित कमिटी पण बायस्ड होऊ शकते की अरे ह्याला करूया तर ह्याला ठिकाणं राहू द्या. पण आता जेव्हा एका गावातले 4 उमेदवार येणार आहेत ते वेगवेगळ्या दिवशी येतात, आपल्याला कळत पण नाही, ऑलरेडी एखाद्याला मार्क देऊन झालेले असतात आपले. तर त्याच्यामुळे आता बघा उदाहरणार्थ हे बघा पहिल्या याच्यात आता हे बघा हे आता समजा एक 4 आहे 750 नंबरला. श्रीपतरायवाडीचा एक होता, केळगावचा एक होता, चिंचखंडीचा एक होता आणि जवळगावचा एक होता. म्हणजे असं आहे आणि ते मार्क पण अशा पद्धतीने दिले जातात त्यांना. हां